पुढची बातमी आपण पाहूया। बातमी देशपातळीवरती महत्त्वाची बातमी। यूजीसीची नवा निर्णय किंवा यूजीसी संदर्भातली एक नवीन नियमावली जारी करण्यात आलेली होती, पण त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। विद्यापीठांमधला जो भेदाभेद आहे, भेदभाव आहे, तो थांबवण्यासाठी जुनेच नियम यूजीसीचे लागू असतील 2012 सालचे असे आदेश कोर्टाकडून दिले गेलेले आहेत। खरं तर कॉलेजेस आणि विद्यापीठांमधला भेदभाव थांबवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती, पण यातल्या काही बाबी अस्पष्ट वाटत असल्याची शक्यता कोर्टाकडून वर्तवण्यात आली आणि कोर्टानं ही नियमावली पुन्हा एकदा तयार करण्यास सांगितलंय आणि तोपर्यंत नव्या नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय झालाय। तर न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात यूजीसी बाबत न्यायालयानं जो निर्णय घेतलाय त्या संदर्भात भालचंद्र मुणगेकर आणि अविमुक्तेश्वरानंद या दोघांच्याही प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूया। ये बात भाजपा और कांग्रेस की नहीं है, बात किसी राजनीतिक पार्टी की भी नहीं। बात ये है कि ऐसा कानून कैसे लाया जा सकता है जो एक ही समूह के लोगों को एक दूसरे के सामने खड़ा करके एक दूसरे से लड़ा दे। आप एक जाति को दूसरी जाति के सामने खड़ा कर दे रहे हैं और दोनों आपस में लड़ेंगी, तो दोनों का नुकसान होगा, दोनों लड़के मर जाएंगे। आप तो हिंदू धर्म को समाप्त करने का रास्ता बना रहे हैं। ये नहीं हो सकता है। मंच पे तो बहुत अलग कहते हैं, व्यवहार में क्या करते हैं। मंच पे इन्होंने कहा बटोगे तो कटोगे, और अब बांटने और काटने का मशीन ला करके रख दिए हैं यूजीसी। तो सनातन यूजीसी जो है वो सनातन को बांटने और काटने की मशीन। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय जो आहे हा चुकीचा आणि दुर्दैवी अशा प्रकारचा आहे। माझं म्हणणं सर्वोच्च न्यायालय असं आहे, या सर्वोच्च विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांना स्थगिती देण्याच्या ऐवजी दे वुड हॅव टोल्ड, म्हणजे त्यांनी ते सांगू शकले असते, सर्वोच्च न्यायालय सांगू शकले असते यूजीसी आणि सरकारला। खरं म्हणजे सरकारला यूजीसीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही दैनंदिन कामामध्ये। यूजीसी हे स्वायत्त संस्था आहे। भीतीने जर तो निर्णय जर घेतलेला असेल तर मला असं वाटतं त्याला दुसरा पर्याय असा होता की त्याच्यामध्ये सुधारणा करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।